नमस्कार. एबी मराठीवरती आपण विधानसभेच्या निकालाचे अपडेट पाहतो आहोत आणि माढा विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. 20 फेऱ्या मोजून संपलेल्या आहेत आणि 20 फेरीनंतर माढ्यामधून राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पाटील हे 20,287 मतांना आघाडीवरती आहेत. फक्त 4 फेऱ्यांचं मतदान मोजायचं राहिलं आहे आणि अभिजित पाटलांच्या विजयावरती आता शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होताना दिसत आहे. कारण माढ्यामध्ये 14व्या फेरीमध्ये पर्यंत 78 गावांचं मतदान मोजलं गेलं. त्यामध्ये अभिजित पाटील आणि रणजित शिंदे हे सातत्यानं बरोबरीत राहिले. 14व्या फेरीनंतर पंढरपूरची 42 गावं मोजायला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक फेरीमध्ये अभिजित पाटील हे आघाडी घेत होते. 19व्या फेरीमध्ये 17,000 मतांची आघाडी होती आणि 20व्या फेरीनंतर अभिजित पाटलांची जी मतांची आघाडी जी आहे, माझ्या जवळ ज्या आकडेवारी आहे त्यानुसार 20,287 मतांची जी आघाडी आहे ती अभिजित पाटलांनी घेतलेली आहे. 4 फेऱ्या राहिलेल्या आहेत आणि या 4 फेऱ्या असणार आहेत त्या माळशिरस तालुक्यामधील जी 14 गाव आहेत ते बूथ आता काउंटिंग साठी येणार आहेत आणि तिथं सुद्धा अभिजित पाटलांची ही जी आघाडी आहे त्या आघाडी वाढण्याचाच अंदाज आहे. अभिजित पाटलांची विजयाच्या दिशेची निर्णायक आघाडी 20व्या फेरीनंतर घेतलेला आहे. अभिजित पाटील आता आमदार अभिजित पाटील म्हणून त्यांनी आपली निर्णायक आघाडी आता घेतलेली आहे आणि तीच आता पुढे कायम राहते का 4 फेरीमध्ये याचीच फक्त आता उत्सुकता असणार आहे.